थँक्यू मॅम. तुम्ही मला आज एक वेगळ्या पद्धतीनं यापुढे इथे म्हणजे इतके वर्ष मी इतक्या कामं जी केलेली आहेत, ते कॅमेऱ्यामागे केलेली आहेत. पण आज फर्स्ट टाईम अशी वेळ आहे, की मी कॅमेऱ्यासमोर काहीतरी येऊन बोलतोय. असं इतरांशी बोलताना, चर्चा करताना एक गोष्ट वेगळी असते. पण आज प्रत्यक्ष पहिल्यांदा कॅमेऱ्यापुढे बोलताना थोडंसं जरा एक वेगळं माझ्या स्वतःसाठी पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर जसं मॅमनी म्हणलं, की लग्न म्हणजे 2 जीवांचं हे नाहीये. लग्न म्हणजे एक दोन परिवार, समाजातले इतर काही घटक. जसे एखादं लग्न होत असतं, तर त्या पाठीमागे अनेक लोकं काम करत असतात, की जसं बँडवाले झाले, डेकोरेशनवाले झाले, त्याच्यानंतर आमच्यासारखे कॅमेरामन्स आहेत. आता आमच्यासारखे कॅमेरामन्स आमचं काय काम असतं, तर आम्ही प्रत्येक लग्नात ज्यावेळेला आम्ही उभं राहतो, तर आमचं फक्त एकच आहे, की बाबा लग्नाला आलेल्या प्रत्येक माणसाचा चेहरा आम्ही आमच्या फोटोच्या माध्यमातून असो किंवा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून असो, तो एक रेकॉर्ड म्हणून म्हणा किंवा त्यांची आठवण म्हणून म्हणा, एक जोपासण्याचा एक आमचा प्रयत्न असतो वेगळ्या दृष्टीने. की कारण एक कलाकार म्हणून ज्या वेळेला मी एक लग्न पाहतो आणि ज्या वेळेला एखादं हे करतो, एखादं कार्य हातात घेतो किंवा काम करतो, तर त्यावेळेला असं वाटतं की बाबा आज आज मी ज्या एका लग्नाला आलेलो आहे, मी त्यावेळेला कुठली जात बघत नाही किंवा हे बघत नाही. आज असं आहे की कॅमेरामन म्हणून मला प्रत्येक धर्माचं लग्न अटेंड करायची मला मिळालेली आहे, संधी टाईप. तर जसं जसं मी मुस्लिम विवाह पण पाहिलेले आहेत, ख्रिश्चन विवाह पण पाहिलेले आहेत आणि त्यासोबत आपले मराठी लग्न. मराठीमध्ये पण आपल्याकडे खूप सारे हे आहेत, की म्हणजे लिंगायत, मी स्वतः लिंगायत आहे, तर लिंगायत लग्न, की त्याच्यामध्ये एक कलश पद्धतीचं लग्न पार पाडलं जातं, की पंचकलशांना एक वेगळ्या पद्धतीने व्यवस्थितपणे मांडून त्याचं एक सूत्र देऊन त्या नवरा-नवरींच्या हातामध्ये देऊन, की ते 5 सूत्रांमध्ये बांधण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. तर असं असं वाटतं, की ज्यावेळेला हा क्षण मी एका कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांपुढे उभा करतोय, ज्यावेळेला हे करतोय, तर मी पाहतो, की ज्यावेळेला हे लग्न होतंय, तर त्या लग्नांमध्ये, की बाबा नवरा-नवरींचं फक्त असतं लग्न आणि हे. पण आत्ताचं जे सोशल मीडियाचं आणि ह्याचं युग आहे, त्यामुळं आम्हाला पण कॅमेरामन म्हणून एक काही अडचणींना सामोरं जायला लागत आहे. कारण आत्ता लोकांचं जे दृष्टिकोन आहे, तो विधीपेक्षा जास्त रील आणि स्टेटसवरती जास्त चाललेला आहे. की बाबा आत्ता काय घडतंय, हे पटकन अपडेट करणं जास्त गरजेचं झालंय. की म्हणजे अगदी आम्ही आता तंत्रज्ञानाचा वापर करून, की काही विवाह सोहळे तर आम्ही लाईव्ह सुद्धा करतोय. की बाबा अगदी बाहेर देशातली लोकं सुद्धा की जे येऊ शकले नाहीत. तर ते लाईव्हच्या माध्यमातून ते अटेंड करतील आणि ते स्क्रीनवरती अक्षता टाकतात. की अक्षरशः आमच्याकडे त्याचे फोटो सुद्धा आलेले आहेत कधी-कधी. तर हा एक ट्रेंड फॉलो करायचा भाग झाला. पण असं कुठेतरी वाटतं, की बाबा त्यामध्ये तुम्ही विधींना कुठेतरी दुर्लक्ष करताय. की बाबा तुमचं दुर्लक्ष विधींना झालं जे झालं म्हणजे विधींना जे महत्त्व दिलं गेलं पाहिजे होतं, ते नाही होतंय कुठेतरी. म्हणजे एक कॅमेरामन म्हणून मला एक खंत वाटते, की बाबा आम्हाला तो क्षण असतो, की अगदी म्हणजे सप्तपदी पार करताना ज्यावेळेला ते हे करतात आणि ज्यावेळेला ते प्रत्येक पाऊल ते एकमेकांसोबत टाकत असतात. पण त्यावेळेला असं होतं, की त्यांच्याच नात्यातली काही लोकं आमच्या पुढे अशी उभी राहतात ना, की नाही, नाही थांब मला ते स्टेटस टाकायचंय. मग आम्ही एक ॲज अ कॅमेरामन म्हणून आमचा पण काहीतरी रोल आहे. आम्हाला तो क्षण कारण तुम्ही आज तुमच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो हे तुम्ही स्टेटसला ठेवू शकता. तुम्ही सोशल मीडियावरती शेअर करू शकता. पण तुम्ही त्याचा एक मोठा फोटो किंवा एक मोठं बॅनर करून घरात नाही लावू शकत. त्याच्यासाठी आमच्यासारख्या आम्ही जे प्रोफेशनल्स आहेत, की ज्यासाठी आम्ही दिवस-रात्र झटतो, की बाबा आज ह्यांनी मला एक काम दिलंय, तर ह्याचा एक फोटो मी एक वेगळ्या अँगलनी किंवा एक वेगळ्या कारण असं असं म्हणलेलं आहे, की एक चांगला फोटो 1000 शब्द मांडण्यापासून वाचतो. तर तो काढण्याचा माझा स्वतःचा एक प्रयत्न असतो, की मी काय देतोय काम म्हणून, कार्य म्हणून. आणि जसं आता म्हणलं, की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आता म्हणजे शोबाजी इतकी वाढलेली आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये, की काही लोकांना काही गोष्टींचं, काही टेक्नॉलॉजीचं ज्ञान नसताना सुद्धा ते आम्हाला सांगतात, की बाबा नाही आम्हाला ते तुम्ही असं-असं करताय. आम्हाला ते तुम्ही काय फोटो काढले, काय हे केलं ते आम्हाला नकोय. पण तुम्ही आम्हाला ते आहे ना, ते आम्हाला ते लोकांमध्ये एक पूर्वी एक जिमी जीप नावाचा प्रकार असायचा. जिमी जीप क्रेन म्हणजे की ज्याची 40 फुटाची हाईट असायची, 50 फुटाची हाईट. मग ज्यावेळेला मी एका पार्टीसोबत डिस्कस करत होतो. त्यांनी म्हणजे मी त्यांना सांगितलं, की मी असे असे आमचे फोटोज आहेत, आम्ही हे नाही, नाही म्हणे, "ते ते सगळं सोडून द्या" म्हणे. त्यांनी ते तुम्ही तुम्ही किती जणांचे फोटो काढलेत, काय काढलेत, आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. आम्हाला आम्हाला अमुक-अमुक माणसाने तुमचा रेफरन्स दिला आणि तुमच्याकडे ते आहे का म्हणे, ते असं लोकांच्या डोक्यावरून फिरतं.
ते ते आहे का म्हणे. मी म्हणजे थोडा मी कन्फ्युज झालो की असं डोक्यावरून फिरणं वगैरे. त्यावेळेला ड्रोन हा प्रकार थोडा अजून नवीन होता, म्हणजे लोकांपर्यंत तेवढा पोहोचला नव्हता. तर त्या त्या व्यक्तीने सांगितलं की बाबा मी आमच्या आमच्या अमुक अमुक पाहुण्याच्या एका लग्नामध्ये ते होतं आणि ते काय पैसे लागतील ते लागतील, तुम्ही ते लावायलाच पाहिजे. म्हणजे ते मग थोडं त्यांच्या इशाऱ्यावरनं ह्याच्यावरनं मला कळलं की अरे हा हे जिमी जीप बद्दल बोलताय. आणि मी ते जिमी जीप ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं, मग त्यांना आम्ही माझ्याकडले फोटो दाखवले की बाबा माझ्याकडे 50 फुटापर्यंत आहे, 52 फूट. नाही नाही म्हणे, सगळ्यात मोठी जी असेल ती लावायची. आणि त्यांनी मला 52 फुटाची क्रेन लावायचं त्यांनी मला सांगितलं. आणि ज्या वेळेला आम्ही ऍक्च्युअल लग्नाच्या दिवशी ज्या वेळेला आम्ही तिथं काम करत होतो, तो व्यक्ती आम्हाला सारखा यायचा आणि म्हणायचा की ते तुम्ही आम्हाला फसवलं, ते आलं नाही अजून, तुम्ही लावलं नाही इथं डोक्यावर फिरत. म्हणलं तुमच्या लग्नाच्या वेळेला आम्ही ती व्यवस्था केलेली आहे. आता तुमच्या हळदीच्या इथे ह्या हॉलमध्ये ती गोष्ट नाही लावू शकत आम्ही. नाही नाही तुम्ही फसवलं इतकं, म्हणजे त्यांनी इतकं हे केलं की मला तो प्रत्येक वेळेला येऊन त्रास द्यायचा किंवा तू अजून का नाही आणलं, तुम्ही खोटं बोललं का आम्हाला, तुमच्याकडे नाही म्हणून सांगायचं होतं, आम्ही आम्ही दुसरी सोय केली असते. म्हणजे इतकं लोकांमध्ये त्याचा क्रेज झालाय ना की बाबा आम्हाला तुम्ही सांगितलंय ना की हे असं असं करायचंय आणि हे बरं, त्यांना फोटोशी काही घेणं देणं नाही, त्यांना तुम्ही काय शूट करताय ह्याच्याबद्दल पण काही महत्वाचं नाहीये. फक्त ते आम्हाला दाखवायचंय किंवा आमच्या अमुक पाहुण्याच्या ह्याच्यात होतं तर तुम्ही का नाही आणलं. तर त्याला थोड्या वेळाने आम्ही त्यांना काही वेळाने आम्ही त्यांना ते दाखवलं आणल्यानंतर. पण असं झालं की ते 52 फूट म्हणजे काय 52 फूट मी लावून नाही ना आणणार. मी त्याला ते पार्ट मध्ये आणले होते. तर ते पार्ट पाहून पण ते माझ्यावर भडकले की म्हणे तुम्हाला आम्ही अखंड याचे पैसे दिले होते, तुम्ही आम्हाला तुकडे तुकडे दाखवताय. आणि असं झालं ते थोड्या वेळाने ते हे करताय ना आणि आले ते म्हणे तुम्ही ती हत्तीची सोंड अजून जोडली नाही का. आता मी त्यांना नाव सांगितलं होतं, सर्व क्लिअर केलं होतं की बाबा ह्याला आम्ही जिमी जीप म्हणतो, ह्याचं कार्य फक्त की बाबा तुमच्या अक्षदा आणि ज्या वेळेला गर्दी खूप असते की त्यावेळेला वरून तो शूट करण्यासाठी वगैरे हा प्रकार वापरला जातो. तर त्यांनी मला येड्यात काढलं, म्हणे नाही म्हणे तू हत्तीची सोंड जोड तर काम कर, नाही तर आत्ताच्या आत्ता सगळं गोळा करून घरी घेऊन. म्हणजे त्यांना फोटो आणि व्हिडिओचं म्हणजे एक काहीच नाही आमच्या म्हणजे ह्याच्यातून. मग ज्या वेळेला मी जोडली आणि आता त्याला सेंटर पॉईंट घ्यायचा असेल तर आम्हाला त्याला स्टेजच्या साईडला लावायला लागतं. नाही नाही म्हणला, तो इथं सेंटरला लावायचं, असे सगळ्याच्या डोक्यावर फिरली पाहिजे. असं असं ज्या वेळेला आम्हाला समोर जायला लागतं ना, एक तंत्र म्हणजे कॅमेरामन म्हणून आणि हे की बाबा आम्ही कुठेतरी चुकतोय असं कधी कधी वाटतं. कारण कलाकार म्हणून ज्या वेळेला आम्ही कॅमेरा मागे उभं राहतो ना, तर आम्हाला तो क्षण टिपणं जास्त महत्वाचं असतं ना की ह्यांचे प्रदर्शनी काय आहेत आणि ह्यांना काय लेवलचं स्टेटस दाखवायचंय. त्यामुळं थोडस कुठंतरी वाटतं की बाबा नाही, आज मी इथं काय म्हणजे मी जे काम घेतलं ते मी कुठेतरी चुकलो. कारण हो मला त्या कामाचे पैसे मिळत आहेत, त्या मोबदला मिळतोय, पण मी सॅटिस्फाईड नाहीये ते काम करून. कारण मी ज्या वेळेला एक कलाकार म्हणून किंवा एक फोटोग्राफर म्हणून एखादी कलाकृती काढतो किंवा मी फोटो काढतो, तर माझी त्यामध्ये माझे स्वतःचे काही एफर्ट्स असतात, माझे स्वतःचे काही टायमिंग्स असतात की बाबा मला हा हा क्षण हा अँगलनीच टिपला गेला पाहिजे. असं इतरांसारखं नाही की बाबा हा एक थोडंसर का मला काढू द्या. हा जो प्रकार आहे तो आता इतका वाढत चाललाय लग्नांमध्ये की म्हणजे असं वाटतं की राव नाही आता बस झालं, कॅमेरा ठेवून द्यावा, तुम्ही मोबाईलवरच काढा फोटो, आम्हाला बोलवताच कशाला. इथपर्यंत बोलायची वेळ आलेली आहे काय काय लग्नांमध्ये. तर म्हणजे आणि त्यामध्ये वरून वरून आणखीन इतकं की नाही आम्ही आज करतोय ना, तुम्हाला फक्त बोलवलंय ना आम्ही फोटो काढायला, की त्यांना काही घेणं देणं नाही. म्हणजे एक काळ होता की एखाद्या गावामध्ये एक फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असायचा, तर ज्या वेळेला गावामध्ये कुठेतरी लग्न असायचं ना, तर त्याच्या घरी मानाने त्याला बोलवलं जायचं की आज आमच्याकडे चला, आज आमच्या घरी लग्न कार्य आहे आणि तुम्ही फोटोग्राफी करा किंवा व्हिडिओग्राफी करा. ह्या कार्य एक तो काळ होता. आणि आताचा काळ असा झालाय, मान्य आहे डिजिटलचं युग आहे, प्रत्येकाकडे कॅमेरे आहेत, प्रत्येकाच्या खिशात कॅमेरे आहेत, पण एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून कुठंतरी मला असं वाटतं की बाबा आमच्याही कार्याची काहीतरी एक वेगळी किंमत असते किंवा आमच्या आमच्या दृष्टीमध्ये एक वेगळा कलाकार असतो की बाबा आम्ही कलाकार म्हणून तर ती कलाकृती काढत असतो. तर एक तो पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी समाजात आम्हाला मिळावा, जेणेकरून काय की आहे हा आम्ही काम करतोय, आम्ही पैसे घेतोय, पण त्या पैशासोबत आमचं सॅटिस्फॅक्शन पण असतं की बाबा आम्ही काम केलंय, तर मला त्या कामामध्ये म्हणजे मला मला तरी असं असतं की बाबा मी आज दिवसभरामध्ये जितकं काम केलंय किंवा जितकं कार्य केलंय त्याच्यामध्ये मी एक जरी फोटो चांगला काढला असेल ना, तर मला झोप छान येते. माझं पर्सनल हे आहे की अगदी म्हणजे आता काही काही लग्नांमध्ये तर क्रेज झालाय की 10 कॅमेरे लावा, 20 कॅमेरे लावा,
25 कॅमेरे लावा. म्हणजे कधी कधी तर असं होतं की स्टेजवरती माणसं कमी असतात आणि समोर कॅमेरे जास्त असतात. इतकं इतकं पण आहे. म्हणजे त्यांचा तो शेवटी त्यांचा पर्याय आहे, त्यांचा हे आहे, त्यांचं डिसिजन आहे की तुम्ही काय करता किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये काय करता. पण असं नाही की मी आज आज म्हणजे पाहतो मी की बाबा आज फोटोग्राफर लग्नामध्ये फोटोग्राफर हे फोटो इकडला फोटो काढ. अरे तू इकडे काय करतोय, ते आमचा तिथला महत्वाचा सीन गेला, तू तू असं का करतो. असं असं पण आम्हाला बोललं जातं. पण हेच तुम्ही बाहेर ज्या वेळेला एक बघता की एखादा पत्रकार असेल किंवा एक फोटो जर्नलिस्ट असेल, तुम्ही त्याला ह्या भाषेत बोलू शकता का. नाही. पण एक प्रत्येक म्हणजे ज्या वेळेला माणसाची जागा बदलते त्यावेळेला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. पण हे नाहीये की बाबा मी आज काम करतोय, मला आज तुम्ही काम दिलंय की हा ते पण असतं की बाबा काम देणारी लोक वेगळी असतात आणि ज्या वेळेला ऍक्च्युअल कामाच्या तिथं प्रश्न विचारणारे वेगळेच असतात की मग तुम्ही कायच केलं, तुम्ही कशामध्ये हे करता, तुमचं मग आधी प्रोफेशन काय. मग हे ज्या वेळेला मी तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला आलो होतो त्यावेळेला तुम्ही का नव्हते तिथं, असा पण आमचा प्रश्न असतो की बाबा तुम्हाला विचारायचंय ना तर तुम्ही. आम्ही ज्या वेळेला प्रेझेंटेशन द्यायला येतो किंवा आम्ही आमचं कार्य तुमच्या पुढे ठेवतो की बाबा मी इतकी इतकी कार्य केलेली आहेत, हे माझे फोटोज आहेत, हे मी केलेले काही लोकांचे रेफरन्सेस आहेत, हे आहे, त्यावेळेला ते नसतात. मग ते काय म्हणणार की बाबा नाही आमचं ह्या अमुक अमुक एवढ्या लाखाचं स्टेज डेकोरेशन आहे, आमचं हे एवढं एवढं फुलाचं डेकोरेशन असणार आहे, केटरिंगवाला आम्ही राजस्थानहून बोलवलेला आहे, हा इकडं तुमचं सगळं आहे. पण मग ज्या वेळेला एक फोटोग्राफर तुमची स्वतःची एक मेमरी आम्ही जपण्याचं काम करतो की बाबा की तो तो आयुष्यभर तुमचा एक साठ आहे. कारण मॅमनी सांगितल्यासारखं की बाबा लग्न एकदाच होतं आयुष्यात माणसाचं. आता ते हा भाग वेगळा. त्यामुळं लग्न ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो क्षण जो आहे तो त्या माणसाच्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा असतो. मग तो टिपून ठेवण्याचं आणि फोटोच्या माध्यमातून ज्या वेळेला तुमचे कोणी पाहुणे नातेवाईक घरी येतील जे लग्न अटेंड करू शकले नाहीत, ते आमच्या अल्बमच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तो क्षण तो वेळ अनुभवतात. ते आमच्या कामातून होतो. तर त्यावेळेला असं वाटतं की बाबा मग तुम्ही 10 लाख रुपयाचं तुम्ही स्टेज डेकोरेशन करताय, हे करताय आणि आम्ही थोडेसे पैसे जास्त सांगितले की समोरच्यांचं असं म्हणणं येतं, नाही नाही एवढं नाही, ते इतकं एवढं काय गरजेचं आहे फोटोचं आणि ह्याचं त्याचं नाही केलं. पण आम्ही तुमची मेमरीज सांभाळतोय. त्यामुळे त्याचाही कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा 10 लाखाचं डेकोरेशन लग्न झाल्यानंतर तुम्ही घरी नाही घेऊन जाणार, जो डेकोरेशन वाला आहे तो घरी घेऊन जाईल. आज आमचं म्हणण्याचं की बाबा आम्ही एक आउटपुट देतोय आणि ज्या वेळेला ते आम्हाला सांगणारे असतात की हा आम्ही असं असं केलंय, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आम्ही अल्बम पोहोचवायला जातो त्यावेळेला म्हणतात ते आम्ही ह्या ठिकाणी असं असं डेकोरेशन केलं होतं, तुम्ही त्याचा फोटो का नाही काढला. आता तुम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं का की आम्ही असं असं डेकोरेशन केलंय, तुम्ही आमचा फोटो ह्या नाही काढला. मग ते फिरून येतात कुठं तुमचं, नाही नाही आम्हाला तुमचे फोटोज नाही आवडले, तुम्ही आमचे हे फोटो मिस केले, तुम्ही आमचा हा मुवमेंट नाही घेतला. अरे पण 2 फोटोग्राफर 3 फोटोग्राफर किती जागेवरती काम करणार आहेत, काय करणार आहेत, तुमच्या लोकांचा पब्लिकचा आवाका किती, हा किती, हा तुम्ही त्यावेळेला अंदाज दिल्यावर आम्ही त्या पद्धतीने सांगतो ना की बाबा तुमचं 1000 लोकांचं लग्न आहे ना तर 3 फोटोग्राफर नाहीत पुरणार, 4 फोटोग्राफर बोलवा की जेणेकरून 2 जण फक्त पब्लिक कव्हर करतील, 2 जण फक्त स्टेज कव्हर करतील. हे आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक पार्टी समोर आम्ही सांगतो की बाबा तुमच्या लग्नामध्ये आलेला माणूस आम्हाला कव्हर करणे हा आमचा फर्स्ट प्रायोरिटी असते. पण त्यावेळेला असं असतं नाही नाही तुम्ही खाली जाऊन जेवणाचं शूटिंग घेऊन या, नाहीतर तिकडले फोटो काढून आणा. मग त्यावेळेला इथलं विधीचं काय, जो महत्वाची विधी आहे लग्न समारंभ म्हणजे खरा आहे तो म्हणजे विधीचा प्रश्न आहे, तो काय, तो मिस झाला, तो हे केला, मग शेवटी कुठं येतं, शेवटी सगळ्यांचं फिरून येतं की बाबा तुम्ही आमचा हा नाही फोटो काढला, मग आम्हाला हे नाही आवडलं, अमुक अमुक तुम्ही हे कार्य केलं, तुमचं हे सगळं आवडलं पण ते माझा हाच फोटो नाही आला, मी असाच चेहरा दिसला होता. आता तो असाच चेहरा दिसला होता हा आमचा पार्ट नाहीये. माझा पार्ट होता की मी तिथे जे चाललंय ती सिच्युएशन मी क्लिक करतोय आणि मी ते फोटोमध्ये ऍज अ फोटो म्हणून स्टोअर करतोय. आता त्यावेळेला तुम्ही मेकअप करून नव्हते तो माझा दोष नाही. हा हा म्हणजे पर्टिक्युलर माझं तरी आन्सर असलं पाहिजे होतं पण मी बोलू शकत नाही. का बरं, तर शेवटी हा म्हणतात ना की ग्राहक हा देवता असतो किंवा ह्या ज्या पद्धतीने आहे, मला मला त्यांचा अपमानही नाही करायचा. पण एक आहे की पर्टिक्युलर कुठंतरी की बाबा मी ज्या वेळेला एखादं काम करतोय, मी कोणाचं तरी मांडतोय समोर, तर
पर्टिक्युलर ते न पाहता की बाबा नाही माझा फोटो चांगला नाही आला म्हणजे तुमचं काम खराब, म्हणजे हा जो आमच्यावरती ठपका ठेवला जातो ना की तो एक कुठंतरी वाईट वाटतं. की मग ज्या वेळेला आम्ही सगळेजण एक ग्रुप म्हणून काम करतोय की म्हणजे अगदी आता असं होतं की बाबा मुलीकडले फोटोग्राफर वेगळे असतात, मुलाकडले फोटोग्राफर वेगळे असतात आणि ह्याच्यामध्ये चुरस वेगळीच लागते की बाबा तुझं काम चांगलं की माझं काम चांगलं, ते काम कार्य तिकडे लांबच राहिलं. पण मी मी तुझं काम चांगलं दाखवत का तुझ्यापेक्षा मी, मग ह्याने 4 लाईट लावल्या की ह्याने 6 लाईटी लावायच्या, मग ते एकाचंही काम चांगलं नाही. मग त्यावेळेला आपण कुठून तरी मिळून काम करू, आपण कुठेतरी सर्वांच्या समोर एक चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने की बाबा जे माझ्याकडनं काही इव्हेंट चुकलेले आहेत ते आपण एकमेकांशी शेअर करू. हा माझा पर्सनल एक हेतू असतो की बाबा आपण एखाद्या ठिकाणी एकत्र आलोय ना की भले आम्ही एक दिवसाचे आहोत पण आपण एक दिवसाचे एक फॅमिली आहोत. हा माझा स्वतःचा एक की म्हणजे मी ज्यांच्यासोबत काम केलंय कार्य केलंय सगळ्यांना मी एक ऍज अ फॅमिली अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. आणि आता आता जसं आउटपुट देण्याच्या बाबतीतलं आलं की आजकाल डिजिटलचं युग आलंय. हे डिजिटलमध्ये की म्हणा तुम्ही आज म्हणजे सीडी एक काळ होता की एक व्हीएचएस किंवा व्हीसीआरची मोठी कॅसेट असायची आणि आता आता तो पेन ड्राईव्ह वरती आलाय किंवा आता मोबाईल आणि ड्राईव्ह शेअरिंग वरती आलेला आहे. म्हणजे फोटो क्लिक झाला की लगेच पाहिजे असतं. तंत्रज्ञान की म्हणजे आता तुमच्याकडे तेवढं पण नाही तुम्हाला करता येत. आता काढलेला फोटो नाही देता येत. अरे पण तुमचं एक फोटो देण्याच्या ह्याच्यामध्ये माझ्या समोरचं एक एक फोटो क्लिक करणं राहून जातं ना. हे पण कुठंतरी आहे. मग तंत्रज्ञान आहे, सर्व आहे. रील्समध्ये फॉलो केलं पाहिजे होतं. ह्याच्यामध्ये केलं पाहिजे होतं. पण त्याला पण एक पर्टिक्युलर टाइम दिला पाहिजे, की बाबा मी आज तुमचं काम कारण मला जर तुम्ही वेळ दिली तर मी तुमचं काम आणखीन वेगळ्या पद्धतीने, आणखीन चांगल्या पद्धतीने तुमच्या पुढे देऊ शकतो. किंवा जर मला तुम्ही सांगितलं, की मला आमची ही थीम आहे, तर तुम्ही ह्या थीमवरती आम्हाला फोटोग्राफी करून द्या. ह्या थीमला तुम्ही आणखीन तुम्ही काय सजेस्ट करू शकता? हे जर तुम्ही आमच्याशी चर्चा केली, हे केलं, की नाही फक्त कार्य दिलं, तुझं काम आहे, तू अजिबात आम्हाला इकडं-तिकडं, इकडं बघ, तिकडं बघ म्हणायचं नाही. तुझे तू फोटो क्लिक करायचे. हा एक आत्ताचा सध्याचा म्हणजे व्ही-आय-पी लग्नातला एक वेगळा कल्चर आहे, की म्हणजे नो डिस्टर्ब. फोटोग्राफरनी डिस्टर्ब नाही करायचं. आमचं जे चाललंय तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. तुम्हाला जसं मिळतंय तसं घ्या, नाहीतर सोडून द्या. असं ह्या पद्धतीने बोलत. पण नाही, मी एक कलाकार म्हणून, एक फोटोग्राफर म्हणून माझी स्वतःची एक आहे, की बाबा मी जर एखाद्याचं कार्य घेतोय, तर मी त्यांना आउटपुट एक 100% आणि चांगलं. एक माझं म्हणणं आहे, की जोपर्यंत मी माझ्या कार्याला सॅटिस्फाईड नाहीये, तोवर समोरचा नाहीये. जर माझ्या मनासारखं कार्य नाही झाले असेल, तर मग मी म्हणू शकणार नाही ना, की मी तुमचं काम केलंय, पण मला नाही आवडलं. का बरं म्हणू शकणार नाही? का बरं तर तुम्ही पेड केलेलं आहे. मी तुम्हाला आउटपुट देतोय. मी माझं काम कार्य झालं, मला आउटपुट दिल्यानंतर हे झालं. अशा पद्धतीचं आहे. पण आज जे म्हणलं जातंय, की आज सोशल मीडिया म्हणजे असं झालेलं आहे, की आत्ताच काल परवा मी कुठेतरी ऐकलं, की नवऱ्या मुलांनी बायकोचा स्टेटसला फोटो नाही ठेवलं म्हणून लग्न मोडलं. इथपर्यंत पोहोचलेले आहे आजकाल. म्हणजे सोशल मीडिया, स्टेटस हे सगळं एक बाजूला आहे. हे आहे कल्चर कुठेतरी. पण आपलं कल्चर काय आहे? आपल्या विधी. मग काय आहेत विधी? कशा आहेत विधी? हे समजून घेण्याकडे कोणाचाच आता सध्याच्याला तर दृष्टिकोन नाहीये. की म्हणजे मी आता असं झालेलं आहे ना, की मी अर्धे मंत्र मीच म्हणतो ब्राह्मणांसोबत. की मम म्हणा, सर्वजणांनी हात लावा, हे करा. असं इथपर्यंत आलेलं आहे. पण तरी पण त्यांचं लक्ष नसतं. नाही, नाही तू इकडून फोटो काढ रे, तू हे कर. अरे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या थोडंसं. त्या विधीचं हे करा. काय आहे त्या पद्धतीनं. एवढंच म्हणजे आज एक फोटोग्राफर म्हणून एक समाजातला एक वेगळा घटक म्हणून. तसं पाहिलं तर एक पद्धतीनं आहे, की बाबा मी एक लग्नाचा भाग होतोय. मी कोणाची तरी मेमोरी जपासतोय आणि कोणाचं तरी एक लाईफटाईम जे आहे, की संग्रह म्हणतात, की ज्यावेळेला ते लोकं म्हातारपणात जातील आणि मी काढलेला किंवा मी बनवलेला अल्बम उघडून पाहतील. तर त्यावेळेला त्यांना तो क्षण जगता आला पाहिजे. कारण तो क्षण उभं करण्याचं काम आम्ही करतोय. फोटोग्राफीच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा. तर असं ज्या पद्धतीने ज्यावेळेला वाटतं, की मी केलेलं कार्य कुठेतरी केव्हा तरी कोणीतरी पाहील आणि खुश होईल. ह्या समाधानाने मी समाधानी असतो. आणि आत्ता तरी असं वाटतं, की आहे. मी कार्य करतोय ना, तर ठीक आहे. आत्ता सोशल मीडियाचा आहे, ह्याचा आहे. पण माझा आउटपुट केव्हा तरी ज्यावेळेला ह्यांनी
हे लोक ज्या वेळेला एक पाहतील एका वेगळ्या क्षणाला, आणि त्यावेळेला त्यांना वाटेल की यार नाही, हा खरंच खूप फोटो छान होता, आणि हे भले मी ते ऐकायला मी नसेल, पण कुठेतरी मला पण छान वाटेल. मी ह्या हेतूने बोलतो. तर मॅक्सिमम संस्थेने मला आज इथे बोलायची संधी दिली, आणि एक वेगळ्या पद्धतीने मला पहिल्यांदा मागून कॅमेरा पुढे उभं केलं. त्याबद्दल सर खरंच आभारी आहे. जवळजवळ 22 वर्ष झालं मी आज फोटोग्राफी करतोय, व्हिडिओग्राफी करतोय, आणि आज एडिटर म्हणून काम करतोय. त्यामुळे खरंच आभार. थँक यू.